नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण विभागाची जी शाळा आहे, जी लहान मुलांना जिथे विषबाधा झाली आणि तो प्रकार जो घडला ते बघण्यासाठी मी आलो होतो. मी शाळेतही व्हिजिट दिली. सहाय्यक आयुक्त निघून गेले, मुख्याध्यापक जागेवर नाही, जे काही कर्मचारी आहेत ते जागेवर नाही. एक मॅडम आहेत, त्या बाहेर आहेत, मॅडमांना बोलून घ्या. त्या मॅडम आहेत. मी एकदम अचानक आलो आणि इथे जी परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास स्पेशल आलो. या वर्डचा अर्थ आहे रेफर टू बाय द निकनेम बाबासाहेब मिनिंग रिस्पेक्टेड फादर. म्हणजे वडिलांच्या जागी असलेल्या माणसाला आपण बाप म्हणतो, किंवा बाप ज्या माणसाला मानतो त्याला बाबासाहेब म्हणतो. आणि त्या ह्या जगाच्या देशाच्या बापाला च्या नावाने जी शाळा आहे, त्या बापाची जी मुलं या शाळेत शिकता आहे, त्यांची आज काय दयनीय परिस्थिती आहे की ते आज सिरियस आहेत. इथल्या ग्रामीण रुग्णालयात, ज्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेऊन जाण्यासाठी अँब्युलन्स नाही, इथे आदिवासी विभागाच्या वतीने किंवा समाज कल्याणच्या विभागाच्या वतीने तिथे कुठला कर्मचारी नाही. मोठी अजून गोष्ट आपणास इथे दाखवतो, हा कर्मचारी तर नाहीच आहे. मी आलो इथे कर्मचारींना भेटायला, पंखे लाईट चालू, पण कर्मचारी नाही. या व्यतिरिक्त मी इथून पोलीस स्टेशनला गेलो, तिथे पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी नाही. तिथे मला मी रेकॉर्डिंग केली, माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये मी ती रेकॉर्डिंग केलेली आहे. ज्या कर्मचाऱ्याने इथे स्वयंपाक केला त्या कर्मचाऱ्यावर रात्री गुन्हा दाखल झाला. माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तिथे, जिल्हाधिकारी साहेब तिथे, दोघांनी तिथे गुन्हा दाखल केला. पार पहाटेपर्यंत सर्व कारवाई चालली. पोलीस कर्मचारी सुद्धा इथे होते. एक पोलीस कर्मचारी इथे दिला बिचारा, त्या पोलीस कर्मचाऱ्याला रिलीवर कोणी दिला नाही. तो कर्मचारी अक्षरशः इथे मी झोपलेला, मी त्याचा सुद्धा फोटो घेतलेला आहे. त्याला इथे रिलीवर नाही की इथे संवेदनशील ही जी स्पॉट आहे, ही जी जागा आहे, तो पोलीस कर्मचारी बिचारा इथे झोपलेला होता. त्याचा बेल्ट वगैरे इथे ठेवलेला होता. माझ्याकडे तशी शूटिंग आहे. मी इथून पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला ज्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या ठेकेदारावर आणि त्याच्या जो कुक आहे स्वयंपाकी, त्या स्वयंपाकी पोलीस स्टेशनला तळणमळत करत येत होता. आणि मी त्याला पकडला आणि त्याला विचारला, का रे बाबा कुठं होता? बोले भाई खाना बनाने गया था. बोले कौन से यहाँ का खाना बनाने गया था? बोले 100 लोगों का खाना, ये बाजू में जो स्कूल है और जो बच्चों के घर वाले उनको. बोला तू तो आरोपी है, तेरे ऊपर तो गुन्हा दाखल है, तू तो पुलिस स्टेशन में होना. पण तो म्हणतो की नाही, बोले वो किचन की चाबी भी मेरे पास में, ताला लगा के मैं आया. त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यावर जाऊन मी जेव्हा शाळेत भेटायला आलो, मी आपल्याला दाखवलंच एकंदरीत. तर हे शाळेचं आहे शौचालय. त्या शाळेचं, ज्या शाळेत मुलं इथे, या शौचालयाला हा माननीय काय सहाय्यक आयुक्त साहेब आणि आदिवासीचे आपले समाज कल्याणचे आयुक्त साहेबांनी बसवलेला काच, जो फक्त त्यांनाच दिसतो, बाकी कोणाला दिसत नाही. हा तो काच आहे, बघू शकता. हे काच हे अशा पद्धतीने उठतो. या पद्धती तुम्ही याल तर इथे कुठल्या प्रकारचा नळ नाही, पाण्याची व्यवस्था नाही, तशीच आहे. इथे सुरक्षितता नाही, जाळी नाही किंवा कुठला ग्लास नाही. याहून पुढे जर आपण आलो तर जे भविष्य आहे आपलं येणार, त्या हे बघा तुटलेले दरवाजे, इथून उंदीर, मांजर, कुत्रा काय घुसू शकतं एवढा गॅप तिथे आहे. इथे हा स्टोर रूम आहे. मॅडम इकडनं दाखवू शकता बघा, इथून सगळा स्टोर किराणा माल दिसतोय. इथून उंदर का नाही जाणार? आणि कोणी टॉयलेटच्या शेजारी स्टोर रूम कोणी ठेवतं का? मुलांसाठी स्वच्छतागृह आहे त्याच्या शेजारी. या फटीतनं जर मॅडम आपण कॅमेरा जर न्याल इथे, तर इथे किराणा दिसेल आपल्याला, किराणा माल आहे मध्ये. आतमध्ये इथे मोठमोठी उंदर, काय साप, विंचू, असे सगळे विषारी जे सरपटणारे प्राणी आहेत ते आतमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर बघितलं तर हे बेसिंग, इथे नळ नाही, इथे नाही, ही दुरावस्था झालेली, इतका घाण प्रकार. इथे एकही नळ नाही किंवा पाण्याची व्यवस्था नाही. हा जसा आयुक्त साहेबांनी लावलेला काच, तो फक्त त्यांनाच दिसतो, बाकी कुणाला दिसत नाही. हा तोच काच. इथे या पद्धतीने ही दशा बघू शकता. कुठलंच याला भांड नाहीये की कुठला पॉट ठेवलेला नाहीये.
की टॉयलेट बाथरूम धुण्यासाठी लहान मुलांना इथे पाण्याची व्यवस्था नाही, नळ नाही, काहीच नाही. इथे जी सुविधा ज्या जाळ्या खिडकींना दिल्या पाहिजे सुरक्षितता, की इथून मोठी उंदरं किंवा मांजर किंवा साप असा काही सरपटणारा प्राणी किंवा असा काही छोटा मोठा प्राणी इथून प्रवेश करून या टॉयलेटच्या शीटवरनं जाऊन त्या स्टोर रूम मध्ये जाऊ शकतो, अशी सुद्धा व्यथा इथे होऊ शकते. त्याच पद्धतीने इथे बघा, इथे सुद्धा काहीच नाही, याला पाणी नाही, हे सगळं तसं बंद अवस्थेत आहे. मला सांगा, यानंतर मी ते जे काही किचन बघितलं त्यांचं, त्या किचन मध्ये तुम्हाला नेतो जिथे मुलांना जेवू घालतात. अक्षरशः त्या जेवणाची पातीलं जी आहेत ती झाकणं उघडी होती. एवढी घटना घडल्यानंतर सुद्धा यांना याची जाणीवच नाही की बुवा काय केलं पाहिजे. इतकी संवेदनशीलता यांच्यातली संपली आहे. हे कर्मचारी जे आहे एवढे मुजोर कसे, हा प्रश्न मला पडलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की तात्काळ लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी करावे. समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेब यांनी लक्ष द्यावे. या पद्धतीने हे डायनिंग हॉल आहे, हे बघा, हे डायनिंग हॉल आहे, याला कुठल्याच प्रकारची जाळी नाहीये, काहीच नाही व्यवस्था इथे. ही बघा दुर्दशा, इथे चपला, झाडू आणि ही घाण बघा, इथे प्रचंड घाण आहे. आणि हाच तो रूम जो सील केला काल माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक यांनी, हाच तो रूम आहे जिथे सील नाहीये, फक्त कुलूप आहे. चावी कोणाकडे आहे माहितीये? ही चावी अजून आनंद, तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, या कुलपाची चावी त्याच माणसाकडे ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे इतकी वाईट परिस्थिती आहे, ही शेगडी, हे उघडं ते उघडं, समोर ही परिस्थिती अतिशय भयानक आणि वाईट आहे. हे येणारं भारताचं भविष्य आहे. मी अशी अपेक्षा करतो की आपल्या मीडियामधून की आपण हे सगळे दृश्य दाखवावे सगळ्यांना आणि याची जाग येईल. माननीय मुख्यमंत्री साहेबांवर मला पूर्ण विश्वास आहे. माझे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे आमदार केसी पाडवी साहेब यांच्यावर विश्वास आहे. इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते नक्की या समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचं निलंबन तात्काळ करतील, यांच्यावर लगेच गुन्हा दाखल होईल, कारवाई करतील. आणि ज्या पोलीस विभागांचे कर्मचारी ज्यांचा हा इतका निष्काळजीपणा आहे त्यांना सुद्धा हे निलंबित करतील अशी अपेक्षा.